नाही बघा, बरं झालं तुमचं अभिनंदन पत्रकारांचं. आमच्या महाविकास आघाडीच काढत बसताय, तुमचंच पडत नाही. त्यांचं किती पडताय हे तुम्ही पहिल्यांदा विचारले, त्यामुळे तुमचं अभिनंदन. की आज महायुतीतली कुरघोडी इतकी प्रचंड आहे, इतकी मोठी आहे की तीनही दिशेला तिघांची तोंड आहेत. एक जणांना तर परमाणु शेतीवर पाठवण्याची तयारी झाली आहे, दुसऱ्यांना बारामतीत इतकं अडकवून ठेवलं आहे की बारामतीच्या बाहेर जाऊच नये यासाठी ते प्राण्यांना पकडणारे जाळे जे लावतात ना, तसे जाळे लावण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. त्यामुळे तिघांचं जे काही चाललेलं आहे, यातून महाराष्ट्र कुठे घेऊन जाईल, कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा, कुठे घेऊन जाणार महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेवर आज आलेली आहे. निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता आतापर्यंत मराठवाड्यामध्ये आरक्षणाचा ओबीसी प्रमाणपत्राचा विषय आहे, विदर्भात नाहीये तसा प्रश्न. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे जे जातीय राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे, याचं काय नुकसान फायदा काय होईल? नाही, नक्कीच निवडणुकामध्ये तर मूळ ओबीसीला फटका बसणारच आहे. त्यांचा टक्का तिकडे दिसणारच नाही, माणूसच दिसणार नाही. तो ना नगरपंचायतीमध्ये दिसेल, ना जिल्हा परिषदेमध्ये दिसेल, ना तुम्हाला उद्या कुठल्याही स्थानिक निवडणुकामध्ये दिसेल. याचं काम याचं होणार आहे. बळी तो कान बेळी, जो मोठा आहे तो घेऊन जाणार. समाज मोठा आहे, त्यामुळे ओबीसी मध्ये जे काही मराठा समाजांनी प्रमाणपत्र मिळवले आहेत त्यांच्या वाट्याला त्या जागा जातील. मूळ ओबीसी आहे, 12 बलुतेदार आहे, 18 बलुतेदार आहेत, हे जे काही 374 जाती आहेत, यांचा राजकारण संपलेला या निवडणुकीनंतर दिसेल. त्याची आकडेवारी आम्ही तुम्हाला जातनिहाय दाखवून देऊ. निवडणूक झाल्यानंतर त्यावेळेस कळेल की महाराष्ट्रातील जे नेते JR मुळे नुकसान होत नाही असं म्हणतायत, त्या नेत्यांना हे कळेल या सरकारने ओबीसीचं किती नुकसान केलेलं आहे. नाही नाही, त्यांनी आता ठीक आहे, नशीब बंगल्यातच बोलवलं ना, घरी म्हणजे सध्या आनंद आहे की बंगल्यात बोलवून ज्यूस पाचताय. तर त्या उपोषणकर्त्यांना ही 5 स्टार संस्कृतीमध्ये आता तुम्ही पुढे ज्यूस पाजून उपोषण सोडण्यासाठी माझ्या घरी आलात, म्हणजेच उद्याचं उपोषण मंत्र्यांच्या घरी सुरू केलं तरी आम्हाला उपोषण सोडवायची व्यवस्था होईल आणि आम्हाला जायची तसदीद देणार नाही, आम्हाला त्रास पण होणार नाही, हा संदेश या शिरसाटांनी दिलेला आहे. की शिरसाटांचं मंत्र्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आता पुढचे उपोषण तुम्ही रस्त्यावर करू नका, आमच्याच घरात करा आणि आम्हाला वाटेल त्यावेळेस आम्ही ज्यूस पाजू आणि तुमचं उपोषण संपवून टाकू, असा त्याचा अर्थ आहे. संजय शिरसाट यांनी एक आरोप पण केलाय, काँग्रेसने आयुष्यभर चिकन मटन खाऊन जगले, आता काय तिथल्या बाबतीत आंदोलन? अरे ज्या काँग्रेसनी म्हणण्यापेक्षा तुमच्या पूर्वजांना विचारा, तुम्ही त्या पदावर कोणामुळे बसलात, तुम्ही कोणामुळे बसलात. जे संविधान निर्माण झालंय ते कोणामुळे झालंय, बाबासाहेबांनी निर्माण करताना. तुम्हाला अधिकार कोणी दिलाय? आज ज्या पदाच्या संविधानाच्या भरोशावर तुम्ही मंत्री झालात, मोठमोठ्या पद भूषवतात, ती कुणाची पुण्य आहे? ती बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे, ती नेहरूंची पुण्याई आहे, ती काँग्रेसची पुण्याई आहे. त्यामुळं आज तुम्ही 26व्या किंवा कुठल्या माळ्यावर तुम्ही राहताय किंवा कुठेतरी तुम्हाला ते पद मिळालं आहे, तर हे जे काही आहे हे कुणामुळे आहे याचा विचार करून जर बोललं तर बरं होईल. 27% आरक्षण जे आहे ते देवेंद्र फडणवीसमुळे वाटलं आणि ज्या प्रकारे मोर्चा निघाला, कुठेतरी नौटंकी सुरू आहे, प्रकारची टीका आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी महाराष्ट्राच्या. हे बघा, आमचं आरक्षण वाचलं कोर्टामुळे वाचलं. कोर्टाने अजूनही काही जनगणना करा म्हणून सांगितले, पण निवडणुका 4 वर्ष झाले घेऊ शकले नाही. मग जर 27% आरक्षणावर निवडणुका घ्यायची होते तर 4 वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होती, 3 वर्षापूर्वी सत्तेमध्ये बसल्यानंतर. ते 3 वर्ष गेलेत, आत्ताचा 1 वर्ष गेला. 4 वर्ष काय करत होते? कोण थांबवलं होतं? कोर्टाने वैतागून सांगितलं की आता ते जुन्या पद्धतीनं करा, म्हणजेच आरक्षण वाचलेलं नाही आहे. जुन्या पद्धतीनं म्हणजे त्यावेळेस जे 27% आरक्षण दिलं, मागच्या निवडणुका 9 वर्षापूर्वी काय झाल्या होत्या, त्याचा दाखला दिल्यामुळे हे 27% मिळत आहे. हे काही कोणा सरकारची पुण्याई नाही आहे, हे माननीय कोर्टाने टेम्पररी केलेली, तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. लोकांना भ्रमित करू नका, ओबीसीला भ्रमित करू नका, असं आमचं मंत्री महोदयानं सांगणं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं पहिले मनोमिलन नाटक रमलं, आता जे आहे ते मनोमिलनाचं नाटक सुरू झालं, पहिले भाऊबंदकीचं नाटक रमलं, असं एकनाथ शिंदे. हे बघा, एकनाथ शिंदे असू देत की उद्धव ठाकरे, एका पक्षाचे 2 तुकडे झालेत, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात.
आता जनता कोणाला गांभीर्यानं घ्यायचं नाही घ्यायचं, कोणाचे बंधुत्व आहेत कोणाचे काय, तो त्यांचा प्रश्न आहे. त्याला मी काय बोलू काँग्रेसवाला, आणि माझा काय संबंध? महायुतीच्या ITI मध्ये तुमच्या संकल्पनेतून झाली होती काल या कार्यालयाचं भूमिपूजन झालं. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही समाधानी आहे का? मी प्रत्येक वेळी अरे अजून हॉस्टेलसाठी पैसे नाही. एकीकडे सारथीसाठी 500 कोटीची बिल्डिंग, 525 कोटीची बिल्डिंग बांधली. इकडे एक 12 मंजिलची बिल्डिंग बांधून 7 मजलीची बिल्डिंग बांधून तुम्ही आत्ताच्या सगळ्या व्यवस्थेवर पाणी फिरताय. जी काही GR काढून डॅमेज झालाय ते एक चॉकलेट देऊन ते इमारत बांधून त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रशिक्षण घेणाऱ्या पोरांसाठी पैसे तर द्या. तुम्हाला 300 कोटी रुपये महाज्योतीचे देणं होत नाही. तुम्ही सांगितलं की असं कुठलं नतभ्रष्ट सरकार आहे की 54% लोकांसाठी तेवढेच पैसे, 15% लोकांसाठी तेवढेच पैसे, 7% लोकांना तेवढेच पैसे, मराठा समाजाच्या सारथीला 10-12% तेवढेच पैसे. म्हणजे 54% लोकांना तुम्ही न्याय द्यायला बसलात एक इमारत बांधून. त्या इमारतीमधून न्याय मिळणार आहे? प्रशिक्षणाची इमारत 12 मंजिल बांधली, 12 मजली, पण त्यासाठी पैसेच नसतील. मला वाटतं की ती 12 मजल्यावरून तरुणांना, बेरोजगार ओबीसीच्या उडी घेण्याची सोय सरकार करते आहे का, हा माझा प्रश्न आहे. जा वरच्या माळ्यावर आणि लवा आणि आपलं जीवन संपवा, ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे ओबीसीची. तिकडे एवढाले पैसे दिले, 13,500 कोटी रुपये 1.5 लाख तरुणांना सारथीच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाला. आम्हाला 500 कोटी देऊ शकत नाही आणि ओबीसीच्या धापा मारताय एक इमारत बांधून. कुणाला मूर्ख बनवत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळताय. एक हॉस्टेलचा पत्ता नाही, अजून एक वसतिगृहाची इमारत झाली नाही 3 वर्षापासून. मी घेतलेला निर्णय होते 36 वसतिगृह त्यावेळेच्या सरकारने केलेत. मी 72 मी केलेत. महाज्योती कागदावर होती. महाज्योतीची स्थापना नागपुरात मी मंत्री असताना आणल्या. आमचा महाविकास आघाडीचं सरकार असताना नागपुरामध्ये स्थापना झाली. ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्याला कट लावल्या गेला. मी त्यावेळेस 1300 पोरांना, ओबीसीच्या 54% लोकसंख्या गृहीत धरून आमचं सरकार असताना 1300 पोरांना आम्ही फेलोशिप दिली PhD साठी. 1300. आज आमचा आकडा 100 वर आणताय 54% लोक असताना, आणि ओबीसीला न्याय देण्याची भावना सांगताय तुम्ही. हे सगळं बनवाबनवी आहे. आणि हे बिल्डिंग बांधून केवळ या सगळ्या 2 सप्टेंबरच्या GR पासून एक वेगळ्या दिशेनं लॉलीपॉप देऊन हा समझोता करण्याचा मार्ग आहे, एवढंच त्याचा अर्थ होता. 174 कोटी याच्याच पाठोपाठ नाशिकला ओबीसीसाठी नाही दिले असतील तर पाहू आम्ही. काय महाज्योती सांगताय तुम्ही? 72 पहिले वसतिगृह माना ना. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वसतिगृह माना. ओबीसीचा पोरगा हॉस्टेलसाठी दरदर भटकतोय, जागा मिळत नाही. हे मी मानलं त्यावेळेस वसतिगृहांसाठी. पहिला प्रश्न माझा होता की ओबीसीच्या पोरांच्यासाठी वसतिगृहाची आवश्यकता आहे. हे भटके फाटके सगळे, कारण समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये केवळ 10%, पहिले तर 5% होता. 19 मध्ये मी मंत्री झाल्यानंतर 10% कोटा केला, नाहीतर 5%च्या वर कुठल्याही वसतिगृहामध्ये ओबीसीच्या मुलांना जागा मिळत नव्हत्या. मी 10% केल्यानंतर मग मी प्रस्ताव मांडला की हे 72 हॉस्टेल झाले पाहिजेत आणि स्वतंत्र ओबीसीच्या पोरांसाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे. भूमिका माझी होती. चोरून कशाला सांगताय, बनवाबनवी कशाला करताय, हा माझा प्रश्न. राज ठाकरेंना इशारा दिलाय निवडणुका घेऊन दाखवा, चॅलेंज दिलं एक प्रकारे, ज्या पद्धतीनं मतदार याद्या त्रुटी आहे किंवा बोगस बोगसपणा तर आहेच, अजूनही आहे. सगळा बोगसपणा चाललेला. मतदार याद्यामध्ये आम्ही पुरावे दिले. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटलं, त्यानंतर राज ठाकरे पण त्या शिष्टमंडळामध्ये आले. सरळ सांगितले पुरावे देऊ नये. जर त्यामध्ये बदल होत नसेल, दुरुस्ती होत नसेल आणि या बोगस मतदानाच्या भरोशावर महानगरपालिका जिंकायचं जर तयारी असेल, वार्डाच्या सीमा बदलल्यात. 2017-18 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सीमा बदलल्या. पहिले एक दाखवली आणि प्रत्यक्षात दुसरी आली. म्हणजे मतदान सोयीचे आहेत. हा कोपरा यांच्या सोयीचा आहे तर घ्या, तो कोपरा त्यांच्या सोयीचा नाही तर त्याला ढकला. असे जवळपास मुंबईमध्ये 43 प्रभाग बदलले गेले. 43 प्रभाग कोणाच्या सोयीसाठी बदलले गेले? कोणाची नावं 10-10, 20-20 आहेत? 10 बाय 10च्या खोलीमध्ये 100 लोक कसे राहू शकतात? हे सगळे जे काही आहे ते बोगस आहे आणि हे संपूर्ण दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका होऊ नये ही सर्वांची भूमिका आहे, सर्व विरोधी पक्षाची भूमिका आहे आणि ही भूमिका इमानदारीनं निवडणूक लढणाऱ्या सत्ताधारी पक्षाची सुद्धा असावी. महायुतीमध्ये आघाडी
नाशिकच्या ITI मध्ये वैदिक संस्काराच्या वेळी असा नवीन कोर्स सुरू करण्यात येणार आहे. एकूणच यावेळी तुम्ही बघणार कारण वैदिक संस्कार असिस्टंट असं या कोर्सचं नाव आहे. आता काय नाहीतरी रोजगार देऊ शकत नाही. पोथी पुराण वाचा, हात पहा, नशीब पहा, कपाळ पहा, चेहरा पहा आणि त्याचं भविष्य सांगत बसा वैदिक पद्धतीनं. हेच करा की अमुक उपचार केल्याने तसा होतो. एक महाराज सांगत होते 4 सोमवारला बेलाचं पान आणा, बेलाच्या पाण्याला उलट करा, त्याच्यावर शेंदूर धूप घाला, 4 सोमवार शंकराच्या पिंडीवर चढवा, तुमचा पोरगा अभ्यास केला नाही तरी पास होईल. अशा उपचार पद्धती सुरू होतील आणि यातून पोरं पास होतील अभ्यास न करता. हे आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. नवीन जे आता जे काही एज्युकेशन पॉलिसी आली आहे, ही एज्युकेशन पॉलिसी रोजगार तर मिळणार नाहीच, पिढी बर्बाद करणारी आहे. ज्या काही या देशातील बहुजन समाज आहे त्या समाजाला भिकेला लावायसाठी नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली आहे. ते जर वाचली, त्याचा अभ्यास केला तर तो मुलाला कधी भविष्यात नोकरी मिळू शकत नाही त्या अभ्यासक्रमानुसार. जगात पुढे तो अभ्यासक्रम नोकरीसाठी जाऊ शकणार नाही. याचा अर्थ असा आहे की पुन्हा तुम्हाला नेऊन वळाच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून जी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीचं शिक्षण घ्या आणि तसेच जगा. गुलाम म्हणून जगा, शूद्र म्हणून जगा, ही पद्धत आहे. त्याचाच तो भाग आहे असं मी मानतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोर्चामध्ये मनसे सहभागी होणार आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं त्याबाबत तुमची चर्चा झालेली आहे का? म्हणजे हायकमांडने ठरवलेला काल देखील जॉईंट प्रेस तुमची झाली. आमचे अध्यक्ष बोलत आहेत, आमची चर्चा होते. दिवाळीनंतर जायचं नाही जायचं हा निर्णय होईल. पण मोर्चा जर सरकारच्या विरुद्ध असेल तर त्या संदर्भातली आमची भूमिका सकारात्मक राहील. कारण या मोर्चा राहुल गांधींनी मतचोरीचं प्रकरण, ओट चोर गद्दी छोड, हे प्रकरणच मुळात राहुल गांधींनी काढलेलं. ही यांची चोरी कोण पकडून दिली तर राहुल गांधींनी. मूळ मुद्दा कोणाचा आहे तर राहुलजींचा आहे. त्यामुळे जे काही बोगसपणा होतोय त्या संदर्भात त्या मोर्चा जर निघत असेल तर मला वाटतं की तो राहुलजीच्या गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला घेऊन आहे. त्यामुळं यावर सकारात्मक चर्चा करायचा आमचा निर्णय. राहुल गांधींना राज ठाकरेंनी साथ द्या. काँग्रेसच्या आक्रमक येणारी वडेट्टीवारांना राज ठाकरे सोबत महाविकास आघाडीत आलेली आवडती. राहुल गांधींच्या मुद्द्याला साथ द्या राज ठाकरेंनी. काँग्रेसच्या आक्रमक चेहऱ्याला राज ठाकरे सरकार. आम्ही गेलो होतो की ज्यावेळेस ईसी कडे, इलेक्शन कमिशन कडे गेलो त्यावेळेस मी होतोच ना. पहिल्या दिवशी मला काही प्रॉब्लेम झाला, काम होतं म्हणून मी गेलो नाही. पण सेकंड डेला मी होतो. आमच्या काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात होते. पहिल्या दिवशी आमच्या गायकवाड ताई होत्या, वर्षाताई. आम्ही हौस कितात जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून राहायला. आघाडी बिघाडी जो काही विषय आहे तो आम्ही स्थानिक स्तरावर सोडलेला विषय आहे. स्थानिक आणि तो निर्णय घ्यायचा, आघाडी करायचं की नाही करायचा हा निर्णय स्थानिकांचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे नाहीत, लोकल मुद्दे असतात. रस्ते, पाणी, वीज, गावातली समस्या, नगर परिषदेतली पंचायतली समस्या, यावर या निवडणुका होतात. राज्य स्तरावरचे प्रश्नांना निवडणुका होत नाहीत. त्यामुळे या संदर्भातल्या निवडणुकीमध्ये पुढची काय भूमिका असेल तर आम्ही आमची भूमिका स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. महायुतीत मात्र प्रचंड चला रोल. बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांच्या घरासमोर आंदोलन करा, कपडे काढा, लघुशंका करा, जीव देण्यापेक्षा ते परवडणार, टाकून टाका असाही शब्द. नाही, काय बच्चू कडू शेतकऱ्यांचे नेते म्हणून ठीक आहे, काय त्यांच्या भावना असतील. परंतु सरकार आमदारांच्या पुढे जाऊन सत्ताधारी आमदारांच्या पुढे जायला पाहिजे. आणि असं कापून बिपून टाका वगैरे हे असंविधानिक आणि शस्त्रांची आणि किंवा त्याला कायदा हातात घेणारी भाषा करून उलट शेतकऱ्यावर काही उद्या करणाऱ्यावर गुन्हे आणि त्यांना त्रास होईल. पण मला वाटतं की या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये हमीभावाचा पत्ता नाही आणि मदत आहे ती अत्यंत तोटकी मदत दिली. काही लोकांना मिळाली, काही लोकांना अजून मिळाली नाही. जे फुगवून आकडे सांगितले गेलेत, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा पॅकेज, थोडा पहाड निकला चुवा, मनरेगाचे पैसे त्यात घातले, 3 वर्षाचा खर्च त्यामध्ये घातला, हे एकूण जी काही, आणि पीक विम्याचे पैसे काही सरकारच्या तिजोरीतून जाणार आहेत. आणि त्यामध्ये जे काही त्याच्यावर पिकावर रोग येतो त्याचा सुद्धा त्यामध्ये समावेश नाही, फ्लडचा समावेश नाही. मग शेतकऱ्यांना काय मदत मिळणार आहे?
आणि हे काही तातूर मातूर केलेलं आहे, अजून केंद्राकडे प्रस्ताव गेला नाही, केंद्राचे पैसे आले नाहीत NDRFचे. पण एक आहे की बच्चू कडूची भावना ही तीव्र जरी असली तरी शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्या करू नये आणि आत्महत्या न करता सरकारचा बदला ज्यांनी तुम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलाय त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याकडे संविधानिक अधिकार आहे आणि त्याचा वापर करून या सरकारचा बदला घेता येतो. आता जिल्हा परिषदा नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाचा जो एक शस्त्र दिला आहे तो शस्त्र कुठल्याही तलवारीपेक्षा धारदार आहे आणि त्या शस्त्राचा वापर जर आपण करू शकलो तर सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कोणी पण असू देत त्याला त्या शस्त्राच्या धारदार शस्त्र मतदानाचं हेच वटणीवर आणण्यासाठी उपयुक्त ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे. हैदराबाद गॅजेट रद्द झाला किंवा नाही झाला तरी काही फरक पडत नाही असं तायगडे सर म्हणतात आहे. तर भुजबळांची आणि तुमची या ओबीसी नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या होताना दिसत आहेत. नाही, एक आहे की 2 सप्टेंबरचा JR ओबीसीचा सत्यानाश करणार. कोण काय म्हणताय मला त्याच्याशी देणे घेणं. राहिला हैदराबाद गॅजेटचा लागू करा नाही लागू करा, ज्या गॅजेटचा दाखला घेऊनच जर चाललाय, पण ज्यामध्ये पात्र जर असता, पात्र हा शब्द होता पहिल्यांदा JR 2 सप्टेंबरला काढलाय आणि तासाभरानंतर पात्र हा शब्द वगळला. त्यामुळे नाते संबंध, उदाहरणार्थ एक भोसले नावाचा व्यक्ती आहे, त्याचा कुठल्या तरी 50 किलोमीटर 100 किलोमीटरवर त्याचं ओबीसीचं प्रमाणपत्र असेल आणि त्या भोसलेनी जर एफिडेव्हिट करून दिलं माझे नाते संबंध आहेत म्हणून त्या 50-100 किलोमीटरच्या दूरच्या गावाच्या दुसऱ्या भोसलेला जातीचं प्रमाणपत्र मिळत आहे. हे संपूर्ण स्पष्ट आहे, हे कुठेही लपून राहिलेलं नाही. काल जे म्हणाले की ते हैदराबादचा JR 4 जिल्ह्यासाठी आहे, मराठवाड्यासाठी आहे. अरे बाबा, ओबीसीचं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचा वापर तो भारतात कुठेही करू शकतो. ही साधी अक्कल जर सत्तेमध्ये बसलेल्या मंत्र्यांना नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बुद्धीची कीव. कारण एखादा प्रमाणपत्र जो मिळतो प्राधिकृत अधिकाऱ्याकडून त्याचा वापर ते कुठेही करू शकतात. म्हणजे नाही JR 4 जिल्ह्यासाठी, JR जरी मराठवाड्यासाठी असला असं सांगत असाल, पण उद्या मिळणारं ते कास्टचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राचा वापर करून महाराष्ट्रामध्ये कुठेही ते नोकरी मिळवू शकतात, कुठेही त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांना सवलती ओबीसीच्या घेऊ शकतात, शैक्षणिक सवलती घेऊ शकतात, नोकऱ्याविषयक सवलती घेऊ शकतात. त्यामुळे हे बालिशपणाचं उत्तर आहे असं मी मानतो. आणि विशेष म्हणजे जर असं कोणी म्हणत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही ओबीसीचे संरक्षक आहात की नाही आहेत हे जनता त्यांना उत्तर देईल. पण तो JR वाचल्यानंतर त्या JR मध्ये असलेल्या तरतुदी आणि स्थानिक त्यामध्ये चौकशी अहवाल ज्या 3 लोकांनी द्यायचा आहे त्या अहवालाच्या आधारावर जे काही प्रमाणपत्र उद्या मिळणार आहेत, म्हणजे ग्रामसेवक, तलाठी आणि तिथला कृषी साहेब यांनी जो अहवाल द्यायचा त्या भरोश्यावर ते प्रमाणपत्र मिळेल. तर त्यामध्ये जी काही कागदपत्रांचा उल्लेख केलेला आहे ते फार विचित्र आहे. म्हणजे एखाद्याला तो मागासवर्गीय आहे ठरवताना तो बैलपोळा साजरा करत होता का हे सांगितलंय, म्हणजे तो मागासवर्गीय आहे. आता बैलपोळा साजरा करणार ज्याच्याकडे बैल आहेत ते सर्वच साजरा करतात. मग त्यांचे पूर्वज धोतर नेसत होते काय, पगडी घालत होते काय, त्यांची पूर्वज लुगडं घालत होते काय, चोरी घालत होते काय, म्हणजे ते मागासवर्गीय. असं कसं निकष लावता येईल. आणि ह्याचा अर्थ सरसकट आहे, हे प्रमाणपत्र सरसकट लागू होणार आहे. आणि त्यातून आमची भूमिका स्पष्ट आहे की राहुलजी गांधी म्हणतात त्याप्रमाणे 50% कॅप उठवा आणि एकदा जातनिहाय जनगणना करून टाका. जेवढा ज्यांच्या हिश्श्याला आहे तेवढे त्यांना देऊन टाका, म्हणजे जातीतला विषय संपेल, भांडणं संपतील, आपसातले दरी संपेल. पण हे सरकारला करायचं नाही आहे. हे आपसामध्ये भांडण लावून स्वतःची पोळी सत्तेची खायची आहे, स्वतःची पोळी शिकून घ्यायची आहे. एवढं बेईमान सरकार महाराष्ट्रात कधी पुन्हा होणार नाही. एक शेतकरी संदीप नावाचा उपोषणाला बसला होता.